आकर्षक ट्रॉफी जरूर आपण देणार आहोत आणि विनंती असेल काकासाहेब ठोंबरे आमच्या समित या ठिकाणी जुडले गेले तर काकासाहेब ठोंबरे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करायचं आहे मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच, ज्यासाठी मेगा फायनलच्या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि त्याचबरोबर आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेब यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचा पारितोषिक आणि मानकरी ठरतोय नो डाऊट ज्याचा खेळ या मैदानावरती पाहण्यासाठी तमाम क्रीडा रसिक आतुर असतात. सुरेश मोहिते ठरतोय मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो सुरेश मोहितेसाठी देखील झाल्या पाहिजेत. आज संपूर्ण दिवसभर खूप सारी मेहनत गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण सर्वच क्षेत्रामध्ये राहिली आणि मेगा फायनलच्या सामन्यामध्ये मात्र दिमागदार खेळ करत असताना त्यांना मॅन ऑफ द मॅच शुभ असते. पुढील पारितोषिक अर्थातच सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. अगदी सर्वच क्षेत्ररक्षकांनी या ठिकाणी कमालीचं क्षेत्ररक्षण केलं. काही जबरदस्त एफर्ट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्या. तर पारितोषिक वितरित करण्यासाठी मी माजी सैनिक अर्थातच प्रवीणजी देवकर आणि आमचे स्नेही मित्र दिनेश जमदाडे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित करायचं आहे आणि हे पारितोषिक जात आहे रॉयल बी संघाचा अविनाश ठरतो या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तर प्रवीणजी देवकर आणि दिनेशजी दमदाड यांच्या शुभ हस्ते आणि तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अविनाश रबाडा या नावानं प्रचलित असणारा खेळाडू आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि या स्पर्धेमध्ये सर्वप्रथमच आपण एक वेगळी संकल्पना या ठिकाणी पाहिली. खरं तर ही संकल्पना आमच्या निदर्शनास आणून दिली किंबहुना ही संकल्पना ज्यांनी मांडली ते आमचे आदरणीय मंगेशजी साळुंके सर. आणि प्रत्येक गोलंदाज जीवाच्या आकांतानं गोलंदाजी करतो परंतु विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला सर्वोत्तम गोलंदाज म्हणून निवडलं जातं. खरं तर इंटरनॅशनल लेवलला जर आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी करण्याला जितकं महत्त्व आहे तितकं विकेट्स घेण्याला महत्त्व नाही आहे. किंबहुना इकॉनॉमिकली गोलंदाजी करून तुम्ही सामन्याचं संपूर्णपणे स्वरूप बदलू शकता. बऱ्याच वेळेला आपण हे चित्र या मैदानावरती देखील पाहिलं आहे आणि बेस्ट इकॉनॉमिकल गोलंदाज ही एक संकल्पना या ठिकाणी मंगेशजी साळुंके यांच्या माध्यमातून हे पारितोषिक देखील देण्यात आलं आणि ती संकल्पना देखील मांडण्यात आली. तर पहिल्यांदा आपण कळंबोली क्रिकेटमध्ये हे करत आहोत आणि या पहिल्या पुरस्काराचा मानकरी ठरणार बेस्ट इकॉनॉमिकल गोलंदाजी. ज्या गोलंदाजीचं पृथक्करण 5 सामने 3 इनिंग्स त्याचबरोबर 3 षटकं आणि तब्बल 4.33च्या इकॉनॉमीनं ज्यानं गोलंदाजी केली अर्थातच आयुष ठरतोय बेस्ट इकॉनॉमिकल गोलंदाज. तर मंगेशजी साळुंके आपल्याला विनंती असेल आणि आदरणीय विजयशेठ खानावकर साहेब आपल्याला देखील विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आता आयुष 4.33च्या सरासरीनं बेस्ट इकॉनॉमिकल गोलंदाजी ही त्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे. एक विशेष पारितोषिक देणार आहोत अर्थातच बबलू कोळेकर साहेब यांच्या माध्यमातून नवनाथजी कोळेकर साहेब यांच्या माध्यमातून आपण हे विशेष पारितोषिक देणार आहोत. आज संपूर्ण दिवसभर खरं तर पहिल्या स्पर्धेमध्ये आलेलं अपयश त्यानंतर 1 आठवड्याचा घेतलेला ब्रेक आणि ब्रेक नंतर काय कमालीचं त्यानं कमबॅक केलं. संघर्ष संघाचा जो प्रवास या स्पर्धेमध्ये सेमीफायनल पर्यंत राहिला त्यामध्ये सर्वाधिक भूमिका बजावणारा तेजस याच्यासाठी मात्र तब्बल 1000 रुपयांचा पारितोषिक बबलू कोळेकर साहेब यांच्या माध्यमातून आणि एक विशेष पारितोषिक आपण या ठिकाणी देऊन या खेळाडूला गौरवतोय. बबलू कोळेकर साहेब आणि त्याचबरोबर विजयजी खानावकर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हे 1000 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जात आहे. यानंतर तर मी सन्माननीय प्रदीपजी कर्माकर साहेब रवी सर
आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सतीशजी थोरात साहेब आणि विक्रमजी पवार सर या चारही मान्यवरांना विनंती करेल की आपण पुढील पारितोषिक आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे। या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय ज्या गोलंदाजाच्या गोलंदाजीचं पृथक्करण आहे 3 षटकं 40 धावा आणि तब्बल 4 विकेट्स आणि 6 डॉट बॉल करणारा अर्थातच डीजी संघाचा गोलंदाज ठरतोय विकास या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज। तर विकासला विनंती आपण यायचं आहे। तर या ठिकाणी रवी सर, प्रदीप सर, त्याचबरोबर सतीश दादा आणि विक्रम सर, पवार सर या चारही मान्यवरांना विनंती की आपल्या शुभ हस्ते मात्र आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे सर्वोत्कृष्ट गोलंदाज। यानंतर पुढील पारितोषिक देण्यासाठी तर मी सन्माननीय अजयजी सूर्यवंशी साहेब त्याचबरोबर दीपक शेठ चव्हाण साहेबांना विनंती असेल आणि त्याचबरोबर किरण सर त्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करायचं या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज तब्बल ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले 11 षटकार 378चा स्ट्राईक रेट आणि तब्बल 72 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय सुरेश मोहिते। आणि त्याचबरोबर आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेब यांच्याकडून मात्र तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक देखील या ठिकाणी दिलं जाईल सुरेश यांना। या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज 378चा स्ट्राईक रेट म्हणजे ऑलमोस्ट 400च्या स्ट्राईक रेटने या फलंदाजानं फलंदाजी केली आणि तब्बल 72 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या। यानंतर आपण जाऊयात या स्पर्धेच्या चतुर्थ क्रमांकाकडे आणि या स्पर्धेच्या चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय तर या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो सुपर डीजी बाहुली संघ। आणि सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी वितरित करायचं। सर्वच आमचे सन्माननीय पाहुणे यांना विनंती असेल चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक खरं तर प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ असे 4 पारितोषिके या ठिकाणी होते। तर सुपर डीजी बाहुली संघ जो ठरला या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी तर सर्व मान्यवर सुपर डीजी बाहुली संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी नक्कीच। यानंतर मात्र आपण जाऊया तृतीय क्रमांक अर्थातच सर्व मान्यवर आणि हनुमंतजी चौधर साहेबांना मी विनंती करेन की तृतीय क्रमांकाचा मानकरी अर्थातच संघर्ष संघ संघर्ष संघ ज्या वेळेला स्पर्धा आयोजित करतो त्यावेळेला हा इतिहास आपण राहिला आहे की संघर्ष संघ किमान एका पारितोषिकाचा मानकरी ठरतो। या ठिकाणी 2 सामने जिंकले, खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि एकूणच जर पाहिलं तर संघर्ष संघ ठरला या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी। त्यानंतर सर्वाधिक महत्त्वाचं मित्रांनो आपण पहिल्या स्पर्धेमध्ये एक संदेश या संपूर्ण कळंबोली वासियांना दिला होता आणि आमचे स्नेही मित्र दिनेशजी दमदाडे यांचं म्हणणं आहे आवर्जून त्यांनी सांगितलंय की या मैदानावरची जितके वृक्षारोपण केलेले आहेत त्या प्रत्येक झाडांची निगा राखणं त्यांचं पालन पोषण करणं त्यांची निगा राखणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे। आणि दिनेशजी दमदाडे यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्वांना क्रिकेट खेळताना तर तुम्ही त्याची निगा राखायचीच आहे परंतु क्रिकेट नंतर देखील चा जो काळ असेल जिथे झाडांना खरंच गरज आहे त्या ठिकाणी या झाडांचं संगोपन आपण सगळ्यांनी करायचं आहे अशी महत्त्वाची सूचना मात्र या ठिकाणी दिली गेली आहे। त्यानंतर द्वितीय क्रमांक पुन्हा एकदा मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक या ठिकाणी वितरित करायचं आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो अर्थातच रॉयल बी संघ जो या स्पर्धेचा उपविजेता संघ देखील ठरलाय। तर सर्व मान्यवर नाजी भाऊ देखील आमच्या समिती या ठिकाणी जोडले गेलेत आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। चला रॉयल
यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील वैयक्तिक विभागातील पारितोषिक आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी कळंबोलीची A1 जोडी अर्थातच हनुमंतजी चौधर आणि विजय शेठ खानावकर या दोनही मान्यवरांना मी विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याच्या बॅट मधून तब्बल 102 धावा आपण पाहिल्या, 12 षटकार आले, 3 झेल त्याने टिपले आणि 1 रनआउट देखील केला। अर्थातच जगदीश स्पोर्ट्स आणि जगदीश मेडिकल यांच्या माध्यमातून आपल्याला स्पोर्ट्स ब्रँडेड स्पोर्ट्स शूज या ठिकाणी दिले जातील, त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आणि या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर ठरतोय तो अर्थातच संघर्ष संघाचा सतीश थोरात या संपूर्ण स्पर्धेतील, कारण या खेळाडूच्या आसपासही कोणता खेळाडू नव्हता। तब्बल 102 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला आणि कमालीचा खेळ राहिला। आणि यानंतर मात्र पुन्हा एकदा सर्व आमच्या मान्यवरांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित करायचं आहे। सलग 2 आठवडे आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय, तर मी सर्व आमच्या मान्यवरांना विनंती करेन, आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेब, सन्माननीय विजय शेठजी खानावकर साहेब, हनुमंतजी चौधर साहेब, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर बबलू कोळेकर साहेब, अजयजी सूर्यवंशी साहेब, प्रदीपजी कर्माकर साहेब, त्याचबरोबर रवी सर, या सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते एकत्रितपणे या स्पर्धेचा अजिंक्यपद पटकावणारा अर्थातच नगरसेवक चषक 2025 चा मानकरी ठरतोय आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ आणि त्याचबरोबर दीपक शेठ चव्हाण साहेब यांच्याकडून मात्र तब्बल 5000 रुपये रोख कॅश प्राइज देखील या ठिकाणी दिला जात आहे। टू द विनिंग टीम, सलग 2 आठवडे चॅम्पियन होण्याचा मान ज्या संघाने पटकावला आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघ ठरलाय या स्पर्धेचा अंतिम विजेता। संघर्ष संघाच्या सर्व आजीमाजी खेळाडू आणि सर्व आयोजकांना विनंती आहे की आपण इथे एकत्रितपणे यायचं, एक आठवण म्हणून अविस्मरणीय क्षण म्हणून आपण फोटोग्राफी या ठिकाणी करणार आहोत, तर सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी एकत्रित यायचं आहे। सर्व आजीमाजी खेळाडू आपण संपूर्ण दिवसभर या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात, आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात, त्या